श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या अधिक मास हा सुरू आहे आणि हा अधिक मास पुरुषोत्तम मास दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरींच्या विष्णूंच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र असा महिना मानला जातो. अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी असं म्हटलं जातं. अधिक महिन्यामध्ये येणारी ही कमला एकादशीसुद्धा अत्यंत पवित्र पावन अशी एकादशी मानली जाते, कारण ही एकादशीसुद्धा दर 3 वर्षांनी एकदा अधिक मासामध्ये येत असते. अधिक मासामध्ये येणाऱ्या या कमला एकादशीचं व्रत केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं. तर हीच अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच कमला एकादशी 27 मेला बुधवारी आलेली आहे. अधिक मासामध्ये येणाऱ्या या कमला एकादशीचं व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्याचप्रमाणे या दिवशी केलेले उपवास आणि दान हे विशेष फलदायी ठरतात. अधिक मास हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता प्रिय महिना असल्याने या दिवशी विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केल्याने आपल्याला आर्थिक धनलाभ हा होत असतो. या व्रताच्या प्रभावामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर आपल्याला वैकुंठ प्राप्ती होत असते अशी धार्मिक मान्यता आहे. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो आणि त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे पुण्यफळ सामान्य म्हणजेच इतर एकादशींपेक्षा अनेक पटीने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. अधिक मासातील ही कमला एकादशी अत्यंत दुर्मिळ असून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी धनलाभ आणि सर्व पापातून मुक्ती मिळवून देणारी अशी एकादशी मानली जाते. या एकादशीच्या कमला एकादशीच्या नावातच माता लक्ष्मी म्हणजेच कमला असल्यामुळे या दिवशी केलेले विष्णू लक्ष्मी पूजन हे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता आपल्याला कधीच भासू देत नाही. 3 वर्षातून एकदाच येणारा हा योग भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा असा योग मानला जातो. या पवित्र महिन्यातील ही पहिलीच एकादशी आहे आणि ही सुख समृद्धी आणि संपत्ती प्राप्तीसाठी विशेष खास महत्त्वाची अशी एकादशी मानली गेली आहे आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना कमला एकादशीला अधिक मासामध्ये येणाऱ्या या कमला एकादशीला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा सेवा ही अवश्य करायची आहे. आणि तसंच अधिक मासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी संबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा अवश्य करायचे आहेत. तर आपल्याला कमला एकादशीला तुळशी संबंधित कोणता प्रभावी उपाय हा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे उपाय कमला एकादशीला अवश्य करा, म्हणजे तुम्हालासुद्धा पुण्यप्राप्ती होईल आणि अधिक मासातल्या कमला एकादशीला केलेल्या या उपायांचं तुम्हाला अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल. तुळसी श्रीहरी विष्णू प्रिय आहे. तुळशीला माता लक्ष्मीचंच रूप हे मानलं गेलेलं आहे. या अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीपत्र हे अर्पण केलं जात असतं. अधिक मासात रोज श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करण्याचं व्रत हे केलं जात असतं. श्रीहरी विष्णूंची कुठलीच पूजा ही तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना सुद्धा आपण त्यावर तुळशीपत्र हे ठेवत असतो आणि मगच श्रीहरी विष्णूंना तो नैवेद्य आपण अर्पण करत असतो आणि मगच तो नैवेद्य श्रीहरी विष्णूसुद्धा ग्रहण करत असतात. त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये तुळशी पूजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. इतर वेळेस तरी आपण तुळस पूजा ही करत असू किंवा नसू, तुळशीजवळ नित्यनियमानं तुपाचा दिवा हा लावत असू किंवा नसू, पण अधिक मासामध्ये खास करून तुळस पूजा ही केली जाते आणि तुळशीजवळ नित्यनियमानं अधिक मासात रोज तुळशीपाशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा हा आवर्जून लावला जातो, कारण हा संपूर्ण महिना श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि तुळस श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळशीलाच माता लक्ष्मीचंच रूप हे मानलं गेलेलं आहे. ज्या घरामध्ये या अधिक मासामध्ये संपूर्ण अधिक मासात नित्यनियमानं तुळस पूजा ही केली जाते आणि तुळशीपाशी नित्यनियमानं तुपाचा दिवा हा लावला जातो, त्या घरातून माता लक्ष्मी ही कधीच काढता पाय घेत नाही. त्या घरामध्ये धनधान्याची बरकत ही कायम राहते. सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर्य अशा व्यक्तींच्या घरामध्ये कायम टिकून राहते. तर असे हे अनन्यसाधारण महत्त्व अधिक मासामध्ये तुळशी मातेला दिलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण अधिक मासामध्ये आपण तुळस पूजा ही आवर्जून करत असतो आणि तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा हा लावत असतो. तर अधिक मासामध्ये कमला एकादशी ही आल्याने अत्यंत दुर्मिळ असा हा योग जुळून आलेला आहे. संपूर्ण अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली जाते आणि एकादशीची तिथीसुद्धा श्रीहरी विष्णूंनाच समर्पित आहे.
आणि तुळसी श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्याला अधिक मासामध्ये आलेल्या या कमला एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही प्रभावी उपाय हे करायचे आहेत. अधिक मासामध्ये आलेल्या या कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही हे तुळशी संबंधित उपाय जर केले तर यामुळे तुम्हाला विष्णू कृपा आणि लक्ष्मी कृपाही नक्की प्राप्त होईल. तुमचं नशीब बदलेल आणि तुम्हाला जबरदस्त धनलाभाचे योग हे प्राप्त होतील. तुमची अडलेली कामंही पूर्णत्वास जातील. ज्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळत नव्हतं त्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होईल. तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास कायम राहण्यास मदत होईल. अधिक मासातील कमला एकादशीच्या तिथीला तुम्ही जर हे उपाय कराल तर यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला धनधान्याची कमतरताही कधीच भासणार नाही आणि तुम्ही करत असलेल्या नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा तुमची भरभरून प्रगती होईल. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होऊन घराची भरभराट होईल. तर कोणते आहेत हे उपाय जे आपल्याला अधिक मासातील या कमला एकादशीच्या दिवशी करायचे आहेत हेच आपण जाणून घेऊया. तर अधिक मासातील कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीपाशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि दिवा लावताना त्यामध्ये चिमूटभर हळद ही सुद्धा आपल्याला टाकायची आहे. कारण हळद ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि गायच्या शुद्ध तुपाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होत असते आणि म्हणून एकादशीच्या तिथीला कमला एकादशीला आपल्याला तुळशीपाशी संध्याकाळी आवर्जून गायच्या शुद्ध तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद ही अवश्य टाकायची आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये कायमचा स्थिर वास राहतो. तुळशीपाशी जेव्हा आपण हा दिवा लावू तर त्या दिव्याखाली आपल्याला थोड्याशा अक्षता म्हणजे अखंड तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्यावरच हा दिवा ठेवून आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे. शास्त्रानुसार अक्षता संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात आणि म्हणून गायच्या शुद्ध तुपाचा दिवा लावताना त्याखाली आपल्याला अखंड अक्षता या अवश्य टाकायच्या आहेत आणि त्यावरच तो दिवा ठेवून तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडथळे हे दूर होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग हे आपल्यासाठी निर्माण होतील. धनलाभाचे योग हे आपल्यासाठी जुळून येतील. खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा तुम्हाला हवी तशी अर्थप्राप्ती जी होत नसेल तर ती अर्थप्राप्ती सुद्धा तुम्हाला हा उपाय केल्यामुळे नक्की होईल. तुळशीपाशी अशा पद्धतीने एकादशीच्या तिथीला दिवा लावल्यानंतर आपल्याला कमीत कमी 3 किंवा 11 या प्रदक्षिणा तुळशी मातेला मारायच्या आहेत आणि जर तुळशीभोवती तुम्हाला प्रदक्षिणा घालता येत नसतील तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घातल्यात तरीही चालेल आणि 3 किंवा 11 प्रदक्षिणा या घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे. असं केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे तो म्हणजे एकादशीच्या दिवशी तुमची देवपूजा झाल्यानंतर सकाळी जेव्हा तुम्ही तुळशीपाशी दिवा लावाल तर तेव्हा तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घेऊन ती आपल्या कपाळावर आणि गळ्यावर आपल्याला लावायची आहे. या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने तुळशीतील ही थोडीशी माती घेऊन ती आपल्या कपाळावर आणि गळ्यावर अवश्य लावायची आहे. असं केल्याने आपल्या कुंडलीतील ग्रहांचे दोष हे शांत होतात, आपली बुद्धी तीक्ष्ण होते आणि समाजामध्ये मानसन्मान हा आपला वाढत असतो. त्यामुळे सकाळी जेव्हा तुम्ही तुळशीपाशी दिवाबत्ती कराल तर तेव्हा तुम्हाला तुळशी मातेला तुळशीच्या रोपाला स्पर्श न करता तिथली थोडीशी माती ही उचलायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला आणि गळ्याला लावायची आहे. आणि जर सकाळी तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवाबत्ती कराल तेव्हाही हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल. पण शक्यतोवर सकाळीच तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा, कारण संध्याकाळी तुळशीच्या रोपाला स्पर्श हा केला जात नाही. तसं तर एकादशीच्या तिथीला तुळशीला स्पर्श केला जात नाही, तुळशी मातेला जलसुद्धा अर्पण केलं जात नाही आणि तसंच तुळशीची पानं ही सुद्धा एकादशीच्या तिथीला तोडले जात नाही आणि म्हणून हा उपाय तुम्ही सकाळीच कराल तर अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे तुळशी मातेला आपल्याला या दिवशी एक पिवळ्या रंगाचा धागा हा अर्पण करायचा आहे. अधिक मासाची पहिली एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीच्या रोपाला सुती पिवळा धागा किंवा मौली धागा हा घेऊन त्याला हळद लावून तो हलकेच तुळशीच्या रोपाला आपल्याला बांधायचा आहे आणि हा उपायसुद्धा आपल्याला सकाळीच करून घ्यायचा आहे. हा उपाय केल्याने व्यापार आणि नोकरीतील मंदी दूर होऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनलाभाचे योग हे प्रबळ होत असतात.
तुम्ही जी कुठली नोकरी करत आहात किंवा जो कुठला व्यवसाय करत आहात त्यामध्ये तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये जे कुठले अडथळे हे निर्माण होत असतील तर ते सर्व अडथळे हा उपाय केल्याने दूर होत असतात आणि तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त हे होत असतं आणि भरभरून आर्थिक प्रगती ही सुद्धा तुमची होत असते. आणि म्हणूनच अधिक मासातील कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेला स्पर्श न करता तुळशी मातेच्या मुळाशी असा एक पिवळ्या रंगाचा धागा अवश्य बांधा. तर असे हे अगदी साधे सोपे पण तितकेच महत्त्वपूर्ण प्रभावी उपाय आपल्याला अधिक मासातील या कमला एकादशीच्या दिवशी अवश्य करायचे आहेत. यामुळे तुम्हाला लक्ष्मी विष्णू कृपाही प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुरू असलेल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन तुम्हाला धनलाभाचे योग हे प्राप्त होतील. तुमचे नशीबसुद्धा यामुळे नक्की पालटेल. आणि म्हणून अधिक मासातील या महत्त्वपूर्ण कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही हे उपाय अवश्य करा. यामुळे तुम्हाला 100% लाभ हा नक्कीच होईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.